बरेच दिवस झाले गावची आठवण येत होती. का माहिती नाही का, पण या मुंबईच्या धगधगीत जीवनापासून जराशी विश्रांती करायला गावी जायचं होतं. आणि मी स्वतः कोकणातला असल्यामुळे मी एक बाईक स्टार्ट करून 3 ते 4 तासात मी गावी पोचतो. आणि गावचं वातावरण आता तर एकदम भारी झालं असणार, कारण की वनराई आणि निसर्गाने आपलं सौंदर्य दाखवायला सुरुवात केली असेल. गावी जाताना रात्र लवकर कशी संपते याचा विचार सर्वांनाच होत असेल. पहाटे लवकर उठून गाडी स्टार्ट करून मी निघालो कोकणात, म्हणजेच माझ्या इंदापूर रायगडमध्ये. फायनली गावी पोचलो मी आणि पाहताच क्षणी पहिलंच हे पाहायला मिळालं. जशी गाडी लावली तिथे आपल्याला गॅसवाले काका दिसले. आरामात ये पडशील आहे. आणि आईनी धावत धावत जाऊन गॅस बुक केला. खरं तर गॅस बुक करायला मीच जात होतो, पण आईला असं वाटतं अजून मी लहान आहे. आता तुम्हाला वाटतं मी चालत इथून का जातोय, परत बाईक घेऊन का गेलो. कारण की आता जी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहात ना, तो स्पॉट माझा फेवरेट आहे. बघाच. सो आज आपला पहिला दिवस आहे. मी गावी आलो आहे आणि मला जायचं आहे दापोलीला. तर मी माझ्या गावी म्हणजे माणगाव इंदापूरच्या इथे मी थांबलो आहे, मामाच्या गावी. आणि हा स्पॉट आमचा गणपती, म्हणजे इथे आपण गणपती विसर्जन करतो. ते तिथे सध्या काम केलेलं आहे थोडंसं इथे रस्त्यावरती जाण्यासाठी. आणि इथे पहिला असं वाकडा तिकडे चढत चढत जायचं होतं. विहिरीला बघितल्यावरती ना, विहिरीत जी मस्ती केलेली ना ते सगळं आठवतं. म्हणजे पकडापकडी असो किंवा पाण्यात उडी मारणं, एकामेकांना डुब्बाडुब्बी असं. पण ते दिवस ना खरंच खूप सुंदर दिवस होते. या पाण्यामध्ये हातपाय धुण्याची मजा वेगळीच आहे. थंडगार असेल बहुतेक पाणी, आणि मासे तर इतके सारे आहेत की कायच बोलू. चला जाऊया, जरसं आनंद लुटूया. लहानपणी ह्याच पाण्याचा प्रेशर असा मोठा वाटायचा की भाई की आपण या लाटामध्ये वाहून जाऊ. पण आता ती भीतीच गेली. जसं मोठं होतं ना, जशी हर एक गोष्टीची भीती जाते हळूहळू. सध्या तरी मी आता एकटाच आहे, म्हणजे गावी आलो आहे पहिल्यांदा, म्हणजे लवकर आलो आहे, माझं काम आहे म्हणून. सो हा धरण ना मे महिन्यात पूर्ण आटलेला असतो आणि पावसात हा जो खळखळत वाहतोय ना, हा नजारा अद्भुत असतो. म्हणजे गणपती आल्यावरती गावची ओढ का लागते हे तुम्हाला पण माहिती असेल. तर तुम्हाला मी खेकडा दाखवतो. हो बघा, मासे पकडतोय बघा. हा जो आहे ना, इथे खेकडा आहे. त्यांनी मासा पकडला आणि त्याला माशाला पकडून ठेवलं आहे. आणि हा धरण इतका डीप नाही, फक्त इथे तुम्हाला थोडंसं डीप आहे, तिथे नंतरला काय असं वाटत नाही. वरतून खळखळतं पाणी येतं. पूर्ण आमच्या दोन्ही गावातला भानंगकोंड आणि भानंग या दोन्ही गावातलं पाणी तिथून असं मध्ये होतं, असं खाली येतं आणि खाली ही नदी पुढे जाते. तिथे कधी आलो ना तर असं शांत बसण्याचं मन करतं. म्हणजे शांत राहून असं विचार करायचं मन करतं की बघा ना, म्हणजे आपण एक सांगू शकतो की मुंबईवाली लाईफ आणि ही लाईफ खूप 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 जगा वेगळी आहे. म्हणजे काही तोडच नाही असं बोलू शकतो. खूप 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 डिफरन्स आहे. म्हणजे इथे आल्यावरती शांतता, तुम्हाला पाखरांचे आवाज, परत पक्ष्यांचा आवाज येत असेल, आणि असा हा पाणी खळखळतोय समोर. हा नजारा तुम्ही जर तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा समोरचा हा नजारा, वा, रोड बघा. म्हणजे इतकं भारी वाटते ना, यासाठीच मला गाव कोकण खूप आवडतं. आणि पाठीमागे तुम्ही जर पाहणार तर शेतं लावली आहेत. भात आता मोठी झाली आहेत. भात लावलेला तर हा बघा पूर्ण मळा, शेत बोलू शकतो, पूर्ण भाताने भरलेलं आहे. वा, त्या बाजूला नदी.
म्हणजे असं दृश्य नाही भेटत कुठे कोकणाशिवाय. तर परत घरी जाऊया, पाऊस येईल त्याच्या आधी निघून जाऊ. थोडंसं रील शूट करतो आणि आपल्याला आतमध्ये जाऊन गाडी धुवायची आहे. तर गाडी पण धुऊया थोडंसं 5-10 मिनटं आणि मग लगेच घरी जाऊ. घरी गेल्यावरती दुसऱ्या दिवशी आपला ब्लॉग कंटिन्यू असणार आहे. हा तर मी आता स्टार्ट केला, म्हणजे मी घरातून निघालो तेव्हा, कारण की भरपूर पाऊस होता. दुपारी आल्यावरती झोपून गेलो होतो. सो आता आपण कंटिन्यू ठेवूयात आणि बघूया कितपर्यंत आपण कंटिन्यू ब्लॉग शूट करू शकतो, एडिट करू शकतो. गणपतीची तर पूर्ण सिरीज मी करणार आहे एकूण एक. सो लवकरात लवकर मजा येईल, खूप मजा येईल, खूप मजा येईल, खूप मजा येईल. थोडंसं झोपेतून उठलं म्हणून माझा जर हा फेस तुम्हाला वाटत असेल, बट मी सध्या जन्नतमध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे. आता इथे एक झोंबी होते छोट्या छोट्या वासरांची. वासरांची झोंबी होता होता बॅकग्राऊंड म्युझिक येतोय नॅचरली, तेही तुम्ही नीट ऐका. आता मी व्हिडिओ एकदम पॉज करतो. पॉज इन द सेन्स की मी पूर्ण बॅकग्राऊंड म्युझिक घालवणार आहे आणि जे नेचरमधून आवाज येतो ना ते तुम्हाला दाखवणार आहे. नक्की ऐका, तुम्हालाही आवडेल. किती सुंदर आवाज वाटतोय ना. मेडिटेशन करायची गरजच नाही. मी एका दगडावरती बसून निवांत मन भरेपर्यंत हा आवाज ऐकला आहे, मन भरेपर्यंत. तर ही जी स्पॉट आहे जिथे उन्हाळ्यामध्ये नेटवर्कसाठी पोरं जमा व्हायची, हाच तो स्पॉट आहे. एकदम सुंदर. तुम्ही जर कधी सकाळी आपण इथे जर आलो ना तर आपल्याला इथे मोर दिसतील जाताना आणि इतकं भारी दृश्य असताना जर मला ते कॅप्चर करायला असं मी सकाळी लवकर उठलो उद्या तर आय होप की मला भेटेल, ते कॅप्चर करेन मी. त्यानंतरला इथे आता हा बैल ह्या दुसऱ्या बैलाला आवाज देतोय. तो बघ, तो ह्यांच्या पाठचा जो बैल येतोय ना त्यांना आवाज देतोय मारामारी करण्यासाठी. तो बघा हा बैल. आता बघूया काय होतंय यांच्यात. मला असं वाटतंय झोंबी होईल. दोघं पण एकदम तगडे आहेत, सगळेच येत आहेत. दोघंही तगडे आहेत. मला भीती वाटते जरा, कारण की मी एकटाच आहे. आय होप की, बापरे मला भीती वाटते, मी एकटाच आहे, जरासा लांब जातो यांच्यापासून. आणि यांची कन्फर्म इथे फायटिंग होणार आहे या दोघांची. कन्फर्म याची आणि त्याची दोघांची फायटिंग होईल. शांत झाले. हां, मारामारी तर काय झाली नाही, पण गुरे वासरे आपल्या घरी निघाले. हां, जोराचा पाऊस चालू झाला आणि मी माझी बाईक घेऊन निघालो घरी जायला. तितक्यात बाबांचा आवाज आला. बाबा जात होते आपल्या हलव्यात म्हणजे आमचं छोटंसं शेत आहे तिथे. चला तर तुम्हाला ही घेऊन जातो आमच्या शेतावरती. ही बा, हिने ओळखला मला, ओळखला. वरती उडू नकोस, उडू नकोस. चप. काय काय नाही करत. ये चुप, ये बघ, ये इथे. ही एवढीशी छोटी होती तेव्हा बिस्किट दिलेले 4-5 ना बाबा. त्यानंतरला आता ओळखते. ये चल, ये खेळूया. ये पकड 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 पकड
पकड पकड पकड पकड तिथे पाठी 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 तिथे काय हा लाल ना हो 100-200 पर्यंत काय पण होतात. अच्छा ते नवीन घर बघतायत वाटते. हे भेंडी लावलेत. फवारणी केल्यानंतर किडी मुंगी अजिबात येत नाही. हा त्याच्यामुळे आपल्याला हे होतो. ही बघ ही भेंडी आता म्हणजे आता गणपती येतील ना. कलम आहेत ना कलम. हा तर गणपती येतील तेव्हा खायला भेटेल. तरी मग आई 2-4 दिवसापूर्वी नेते. तेव्हा एक कलम आले कलम अच्छा आंब्याचे. आंब्याचे कलम हे होते. तिकडे दापोली रत्नागिरीवरून आणले. हा 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 पुरुषा तेव्हा मी त्याला 2-3 बिस्किट दिले होते. त्यानंतर अजून तो ओळखतोय मला. अजून ओळखतोय. इथे ना एक चिमणी आहे म्हणजे एक पक्षी असतो तो हर टायमाला ह्या काळ्या ह्याच्यामध्ये अंडा टाकायचा. पण आता बाबा दाखवत आहेत त्यांनी कुठेतरी अंडा असा हे करून ठेवला खोपटा बांधून ठेवला. कुठला झाडा झाडाला अच्छा नेक्स्ट एपिसोड बघायला विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह घेऊन येत आहे काहीतरी व्हिडिओ. जर तुम्हालाही कोकणात घर पाहिजे असेल स्वतःचं हक्काचं तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू सो मच.